शेतकरी बंधूंनो नमस्कार. स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलवर. शेतकरी बंधूंनो लवकरच आपल्या शेतकरी बांधवांच्या पेरणीला त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि यामध्ये शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड सोयाबीनची पेरणी त्या ठिकाणी करतात. आता सोयाबीन पेरणी करताना कुठलं खत व्यवस्थापन आपण करायला पाहिजे, सोयाबीन पेरताना सोयाबीनसोबत कुठलं खत आपण द्यायला पाहिजे जेणेकरून एक चांगलं विक्रमी उत्पादन आपल्याला झालं पाहिजे. तर यामध्ये काही 5 ते 6 प्रकारचे खत व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण पाहणार आहे. त्यामध्ये सर्वात पहिलं जे खत व्यवस्थापन आहे शेतकऱ्यांचं आवडतं ते म्हणजे 10-26-26. यामध्ये आपल्याला 10% नत्र, 26% स्फुरद आणि 26% पालाशची मात्रा पाहायला मिळते. आता जे आपले मुख्य अन्नद्रव्य आहेत 3 अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद, पलाश या तिन्ही मात्रा या खतामध्ये आहे. परंतु सोयाबीन हे तेलवर्गीय पीक आहे आणि तेलवर्गीय पिकांना जर आपण सल्फरची मात्रा दिली तर खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन वाढ होते. कारण सल्फर हे असं एक खत आहे आपलं जे दुय्यम अन्नद्रव्य आहे सल्फर. हे जर आपण तेलवर्गीय पिकांना दिलं जसं सोयाबीन झालं, सूर्यफूल झालं, आपला कापूस झाला, या तेलवर्गीय पिकांना जर आपण सल्फरची मात्रा दिली तर चांगल्या पद्धतीने उत्पादन येते. तर आपण एकतर 10-26-26 त्यासोबत आणि यासोबत एकरी 5 किलो किंवा एकरी 10 किलो आपण सल्फर जर घेतलं तर चांगला फायदा हा आपला होतो. दुसरं म्हणजे 15-15-15 हे जे ग्रेड आहे हे समान आहे. म्हणजे 15% यामध्ये नत्र आहे, 15% स्फुरद आहे आणि 15% पालाश आहे. तर हे सुद्धा खत व्यवस्थापन आपण घेऊ शकता. एकरी आपण 30 किलो घ्या, 40 किलो घ्या, चांगला आपला बजेट असेल तर आपण एकरी 1 बॅग घ्या म्हणजे एकरी 50 किलो द्या हे खत. आणि यासोबत आपण एकरी 1 बॅग सल्फरची द्या. त्यानंतर जे तिसरं लोकप्रिय खत आणि चांगलं खत व्यवस्थापन ज्याला म्हणतो आपण ते म्हणजे 12-32-16. हे खूप चांगली ग्रेड आहे. म्हणजे यामध्ये जे घटक आपल्या सोयाबीन पिकाला पाहिजेत, जे आपल्या पिकांना पाहिजेत त्याची मात्रा योग्य वेळी आहे. कारण सोयाबीनला नत्र जे आहे हे कमी प्रमाणात लागते आणि यामध्ये 12% नत्र आहे, 32% आपलं स्फुरद आहे आणि 16% पालाश आहे. परंतु यामध्ये आपलं सल्फरची मात्रा नाही आहे. आपला सल्फर हे बाहेरून घ्यायला लागेल. आपण एकरी 5 किंवा 10 किलो सल्फर यामध्ये घेऊ शकता. चौथी, सोयाबीन पेरताना शेकडो शेतकरी, हजारो शेतकरी या खताचा वापर करतात ते म्हणजे 20-20-0-13. आता या ग्रेडमध्ये 3 ग्रेड आपल्याला पाहायला मिळतात या खतामध्ये. 20% नत्र, 20% स्फुरद, 0% पालाश आणि 13% सल्फर. म्हणजे यामध्ये अतिरिक्त सल्फर घेण्याची आवश्यकता आपल्याला नाही. परंतु यामध्ये पोटॅशची मात्रा नाही आहे. जे सोयाबीनचे दाणे भरण्याआधी पोटॅश गरजेचं असते ते पोटॅश यामध्ये नाही आहे. तर आपल्याला MOP पोटॅश म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश हे त्या ठिकाणी घ्यावं लागेल यासोबत. किंवा जर नाही घेतलं तर नंतर आपण स्प्रेद्वारे जे आपलं पोटॅशियम शोनट असते किंवा नंतर आपण 0-0-50 या ग्रेडची जे फवारणी असते जास्त मात्रावरून सुद्धा फवारणी करू शकता. म्हणजे पोटॅशची कमतरता आपण भरून काढू शकता. हे झालं 4 खत असतात. 5वं खत आहे 14-35-14. हे सुद्धा ग्रेड खूप चांगल्या पद्धतीने आहे. हे झाले आपले खत व्यवस्थापन. बाजारामध्ये हजारो संख्येने ग्रेड उपलब्ध आहेत, खत व्यवस्थापन उपलब्ध आहेत. परंतु जे सोयाबीन पिकाला आवश्यक आहे तेच त्या ठिकाणी आपण सांगितले आणि तेच आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि सोयाबीन पिकाला आपण जेवढा लवकर खत व्यवस्थापन करसाल, जेवढा लवकर खत देसाल तेवढाच फायदा आहे. कारण सोयाबीन हे कमी दिवसाचं पीक आहे. त्याला जर आपण उशिरा खत व्यवस्थापन केलं तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होणार नाही. आणि बरेच शेतकरी बांधव काय करतात की अगोदरच खत व्यवस्थापन फेकून देतात. जे आपलं सिंगल सुपर फॉस्फेट असते ते शेतकरी कोरड्या शेतामध्ये त्या ठिकाणी फेकून देतात आणि नंतर पेरणी करून टाकतात. मग पेरणीसोबत शेतकरी कुठलंच खत देत नाही. तर ते सुद्धा आपण एक करू शकता. परंतु पेरणीसोबत जर खत व्यवस्थापन केलं तर ते रिझल्ट सुद्धा चांगल्या पद्धतीने आहेत. तर अशा पद्धतीने आपण हे खत व्यवस्थापन करू शकता आणि आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी वाढ होऊ शकता. शेतकरी बंधूंनो, आपण खत व्यवस्थापन करताना सोयाबीन या पिकाला एकरी 5 किलो का होईना पण सल्फर अवश्य द्या. खूप चांगले फायदे आहेत सल्फरचे. सल्फरने सोयाबीनच्या दाण्यामध्ये तेल असते या तेलाचे प्रमाण वाढते. दुसरं म्हणजे सोयाबीनचा दाणा हा टपोरा होते आणि सल्फर हे एक बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करते. म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा आहे, बुरशीच्या विरुद्ध सुद्धा लढते. म्हणजे खूप चांगले फायदे सल्फरचे आहेत. ज्या खतामध्ये सल्फर आहे ते सुद्धा आपण पाहिले, ज्या खतामध्ये सल्फर नाही ते सुद्धा खत आपण पाहिले. आता निवड आपल्याला करायची आहे. जे खत आपल्याला योग्य वाटते, कमी पैशामध्ये वाटते ते खत व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण करा. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार. इथंच काही प्रश्न या व्हिडिओ संबंधी असतील तर 100% मनामध्ये कुठलेही संकोच न करता आम्हाला कमेंट करा, प्रश्न विचारा. हा शेतकरी पुत्र आपल्या प्रश्नांना नक्कीच त्या ठिकाणी उत्तर देईल. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहे. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. सोयाबीन पेरणीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण व्हिडिओ खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन, डवरणी, वखर निधन सविस्तर माहिती आपण शेतकरी बांधवांना देऊ. म्हणून चॅनल सबस्क्राईब आपण आजच करून ठेवा. धन्यवाद. जय जवान जय किसान.